पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पाटलांची मागणी। नीट पेपरफुटीवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पेपर लीक झाला म्हणून कोणावर तरी कारवाई करायचं काम केंद्र सरकार करत असेल तर हे चुकीचं आहे। केंद्र सरकारने या विषयाची गंभीर दखल घेऊन जबाबदारी घेतली पाहिजे। इतक्या संविधान विषयावर आणि करोडो लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार असतील तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। नीटच्या खरं तर परीक्षेबाबतीमध्ये प्रचंड संवेदनशील विषय हा संपूर्ण राज्यात आणि देशात आहे। आज मला बरेच विद्यार्थी भेटतात ज्यांना परीक्षा चांगली गेली होती, पण जर प्रत्येक वर्षी दरवर्षी यावर्षी सापडले म्हणून यापूर्वी काय झाले हे सांगता येत नाही। आणि परीक्षेचा पेपर लीक झाला म्हणून कोणावर तरी जबाबदारी ढकलायचं काम केंद्र सरकार करत असेल तर ते चुकीचं आहे। केंद्र सरकारने या गंभीर विषयाची दखल आणि जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे। आणि माझं मत असं आहे, आता तसा मी फार लहान कार्यकर्ता आहे, पण जर इतक्या संवेदनशील विषयावरती लाखो मुलांचे आणि करोडो कुटुंबांचे स्वप्न उद्ध्वस्त होणार असतील तर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजेत असं आम्हाला वाटतंय। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।